तर आहे ना, आज आहे ना 2 ब्लाऊज मी कट करणार आहे. त्यातला पहिला ब्लाऊज दाखवते. 8.5 छाती घेर आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि तोच मी कटिंग करून दाखवणार आहे. फ्रंट आणि बॅक साईड आणि स्लीव्ज पण. त्यानंतर सांगायचं म्हणजे आज उद्या गुढीपाडवा असल्यामुळे हे दोन्ही पण ब्लाऊज मला अर्जंट द्यायचे आहेत. त्यामुळे म्हटलं चला कटिंग करून कशाप्रकारे पफ वगैरे पडतो व्यवस्थित असा तेच शेअर करा. तर सुरुवातीला आपण आहे ना अस्तर माझ्या बाजूला बंद घडी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण पुढची बाजू काढणार आहोत. त्याच्यामुळे ना सुरुवातीला आपण उंची टाकून घ्यायची आणि त्यानंतर बंद बाजूच्या बाजूला बघा तुम्ही बघू शकता तिथं अर्धा इंच सोडून द्यायचं हुक लोकापट्टीसाठी. त्यानंतर आपला शोल्डर 5.5 इंच घेणार आहोत आणि मुंडा 6 इंच घेणार आहोत आणि छाती घेर आहे 8.5 इंच. 8.5 अधिक 2 इंच घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं मार्जिंग राहतं. त्यानंतर पाऊण इंचाचं वळण द्यायचं मुंड्याला आणि पुढचा गळा हा 6 इंच घेणार आहोत कारण आपल्याला पुढे पंचकोनी गळा काढणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीने तर आता ती दाखवते त्या पद्धतीने 2 इंच घ्यायचं आणि पलीकडच्या साईडला 1 इंच घेऊन तिरकसं पंचकोनीचा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर टक्स आहे ना खालच्या बाजूने 3 इंचावरती आणि वरून 8.5 अधिक 1 इंच बरोबर 9.5 वरती खूण करायची आणि त्यानंतर तिरका वळण देऊन घ्यायचं. आणि जे मी टक्स तुम्हाला आत्ता दाखवते तिथे ना 2.5 इंच घेणार आहे मी कारण त्यांचा छाती घेर जास्त असल्यामुळे 2.5 इंचाचं आपल्याला वळण द्यायचं म्हणजे पफ चांगला पडतो आणि त्यानंतर बसताना पण ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो. त्यानंतर कमर घेर अधिक टक्सला घेतलेला आपण 2.5 इंच आणि त्यानंतर फिटिंगसाठी 2 इंच अशा पद्धतीने आपलं पुढचं आहे ना व्यवस्थित असं कट करून झालेली आहे बाजू. त्यानंतर बॅक साईडला उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे. पुढच्या साईडला आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे आणि मुंडा 6 इंच वळण हे 1 इंचाचं आपण दिलेलं आहे मुंड्याला बॅक साईडला आणि व्यवस्थित असं आपलं दोन्ही बाजू कट करून झालेले आहेत. आता मी कटिंग करते पुढच्या साईडची आणि त्यानंतर बॅक साईड होणार आहे आणि ह्या जी ब्लाऊजची स्लीव्ज आहे ती मोठी आहे ती आपण नंतर कट करणार आहोत. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या जेणेकरून आपला ब्लाऊज चुकत नाही आणि जर आपण ह्या गोष्टीकडे नाही लक्ष दिलं तर कुठे ना कुठे ते नॉर्मल चुकतोच. मेन म्हणजे ना पुढचा गळा मागचा गळा स्लीव्ज पुढची बाजू पुढचा गळा सगळ्या गोष्टींना व्यवस्थित आणि ॲक्युरेट येतात. फक्त आहे ना आपण तसं आहे ना प्रॅक्टिस करत राहायचं. हळूहळू गोष्टी आपल्या लक्षात येतात काय चुकतं आहे काय नाही. त्यानुसार जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढं आपल्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग आणि कुठं चुकतं आहे ते पण व्यवस्थित होऊन जातं. आता त्यानंतर आपण स्लीव्ज काढणार आहोत. तर त्यांचा मुंडा आहे 7.5 इंच अधिक 1 इंच बरोबर आपले ना 8.5 पावणे 9 इंच बाहीचा म्हणजे नाही का घेर घ्यायचा त्यानुसार आणि उंची आहे 9.5 इंच अधिक अर्धा इंच घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता ते वळण मी आहे ना 3.5 इंचाचं दिलेलं आहे कारण आपले ना पफ स्लीव्ज आहे आणि पफ आपण आहे ना 2.5 इंचावरतीच काढलेला आहे कारण नॉर्मलच असं पाहिजे आहे, जास्त मोठा फुगा नको आहे. आणि पुढची मागची बाजूचं वळण अजिबात द्यायचं नाही आहे, जे आहे ते एकच वळण द्यायचं आणि त्यानुसार अशा पद्धतीने स्लीव्ज कट करून घ्यायची. पुढचं आणि मागचं वळण देत बसलो तर पफला नाही का छोट्याशा चुन्या वगैरे येतात, त्यामुळं काही वळण द्यायचं नाही आणि बिनधास्त कट करायचं, छान येतो ब्लाऊज. त्यानंतर बघू शकता मी कटिंग करून घेते. नवीन असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. तर आता आपण आहे ना पाठीची बाजू व्यवस्थित अशी ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर फ्रंटचे पण पार्ट ठेवून घेतले आणि आता ते पण कट करून घेणार आहोत आणि एका बाजूचा जो काट आहे तो आपण स्लीव्जला लावणार आहोत आणि दुसऱ्या बाजूचा काट आहे तो पुढच्या गळ्याला, त्यानंतर बॅक साईडला आणि पाठीची जी डिझाईन येणार आहे छोटीशी त्याला पण आपण यूज करणार आहोत. तर अशा प्रकारे कट वगैरे ब्लाऊज झाला आणि ब्लाऊज जेवढा डिझायनर ब्लाऊज असेल तेवढा वेळ लागतो बरं का, असं काही नाही आहे की फास्ट होऊन जातो. तर छोट्या छोट्या गोष्टींना लक्ष देऊन करावे लागतात तेव्हा ब्लाऊजला फिनिशिंग आणि एकदम छान आणि चुकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज कट करून झालेला आहे आणि त्यानंतर सेम असाच आहे ब्लाऊज म्हणजे छाती घेर वगैरे माप सेम असंच आहे, फक्त बॅक साईडचा गळा मटका गळा आहे आणि स्लीव छोटी आहे अशा प्रकारे. तर काही वाटलं तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा की नाही का कोणती गोष्ट समजली नाही तर मी नक्कीच तुम्हाला परतच्या व्हिडिओमध्ये सांगेन.
तर नॉर्मल असा मटका गळा मी शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर कट वगैरे करून ब्लाऊज पिसाला पण डिझाईन आहे, त्याच्यामुळे ना ते पण व्यवस्थितच करावं लागते. कारण ब्लाऊज पिसावरती पाठीची डिझाईन येते, त्यानंतर स्लीव्जला डिझाईन येते, त्यामुळं मधोमध ठेवून कट करणं आणि सिल्क साडी असल्यावरती ना जरा काळजी घेऊन शिवावं लागतं, कारण कापड इकडं तिकडं सरायचं जास्त चान्सेस असतात. त्यामुळं या व्हिडिओनंतर बघा मी दुसरा एक व्हिडिओ शेअर करणार आहे की पुढच्या गळ्याचं कसं म्हणजे स्टिचिंग करायचं. तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि त्यानंतर त्याची डिझाईन वगैरे कशी बनवलेली आहे आणि हा जो ब्लाऊज दाखवते त्याची पण डिझाईन कशी बनवलेली आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता ह्याची जी छोटी स्लीव्ज आहे तीच मी कट करत आहे, बघू शकता. आणि ह्यांचा जो आहे ना तो मुंडा 8.5 आहे, त्यामुळे 8.5 अधिक 1 इंच 9.5 अशा प्रकारे बाही घेर घ्यायचा आणि त्यानुसार कट करायचं. जेवढा मुंडा आहे मुंड्यानुसार कधीच स्लीव्ज कट करायची नाही. कायम त्यांचा आहे ना आपण जो पाठीची बाजू टाकतो मुंडा 6 घेतो 5.5 घेतो त्यानुसार कधीच बाही घेर कट करायचा नाही. कायम मुंडा मोजायचा. मुंडा मोजल्यानंतरच आपण त्याच्यावरती बाही घेर टाकून बाही कट करायची, ही मात्र महत्त्वाची काळजी घ्यायची. त्यामुळे बऱ्या प्रकारे ब्लाऊज बिघडतात. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी पाठीची बाजू असं तशी ठेवून घेतली आणि त्यानंतर मी कट करून घेते. त्यानंतर स्लीव्ज एकावर एक ठेवून स्लीव्ज कट करून घेते आणि बाकीचे पण पार्ट मी कट करून घेतलेले आहेत. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.